की जे माझं गाव आहे रेठरे बुद्रुक त्या ठिकाणी हा आज घाटाचं उद्घाटन झालेलं आहे. मी 12 वर्ष खासदार होते आणि त्या खासदारकीच्या काळात इनफॅक्ट संसद आदर्श ग्राम योजना ज्यावेळेला आली त्यावेळेला माझी इच्छा होती की आपण हे गावच दत्तक घेऊया. पण ज्यावेळेला गाईडलाईन्स आले की आपण स्वतःचं गाव घेऊ शकत नाही किंवा 3000 लोकसंख्येचंच गाव आपण घेऊ शकतो, अशा वेळेला मला आपलंच गाव दत्तक घेता आलं नाही. पण ती उणीव कुठेतरी कायम मनामध्ये भासत होती. पण 12 वर्ष खासदार असताना दरवर्षी वेगवेगळ्या गावातून लोक माझ्याकडे यायचे, आमच्या गावामध्ये विकास निधी पाहिजे आणि मी विकास निधी देत राहिले. पण ज्या वेळेला माझी कारकीर्द संपायची वेळ आली त्यावेळेला मला मनापासून वाटलं की नाही, मला माझ्या गावासाठी काहीतरी करायचंय. आणि त्यावेळेला स्वतःहून फोन करून माझ्या चुलत भावाला फोन केला आणि म्हटलं की मला काहीतरी करायचंय, मला सरपंचाची भेट घालून दे. आणि मग त्यांनी प्रस्ताव आणले. त्यांनी अर्थात सुरेशाबा असतील, अतुलाबा असतील, त्यांच्याशी बोलून आपण काय गावासाठी करणं हे गरजेचं आहे. आणि गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून अतिशय सुंदर एक मास्टर प्लॅन ह्या नदीकाठला तयार केलेला होता. वास्तविक माझी थोडी इच्छा होती की आपण स्किल डेव्हलपमेंट सेंटर करावं, जिथं यंग मुलं येतील, त्या ठिकाणी व्होकेशनल गायडन्स आपण शिकू. कारण त्या पद्धतीचे मी पुण्यामध्ये आणि इतर ठिकाणी सुद्धा असे सेंटर्स केले होते. पण सगळ्या गावकऱ्यांची इच्छा बघितल्यानंतर मला सुद्धा मोह झाला नाही, त्यांचं आपण ऐकलं पाहिजे. ह्या नदीत माझे वडील पोहलेत असं आम्हाला नेहमी सांगायचे. आणि आम्ही कधी रेठऱ्यात आलो की आम्ही तिघी बहिणींना आमची चुलत बहीण इथं आणायची आणि हे सुंदर निसर्गाचं दर्शन घडवायची. त्यामुळे नदीचं आणि आमचं नातं खूप पूर्वीपासून, लहानपणापासून आहे. आणि त्या ठिकाणी आज अतिशय सुंदर महादेवाचं मंदिर गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून उभं केलेलं आहे. कृष्णामाईपर्यंत पोचण्यासाठी हा घाट तयार झालाय. त्यामुळे मी खरोखरीच माझं भाग्य समजते की हे काम मी करू शकले. आणि मी विशेष करून सुरेश बाबा, अतुल बाबा यांचे मनापासून आभार मानते. ग्रामस्थ, ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सभासद असतील, त्यांचं मनापासून आभार मानते. आणि अर्थात हे सगळे आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर सगळे याच गावचे. तो मला अभिमान जास्त आहे की गावकऱ्यांनीच, गावकऱ्यांच्या कल्पनेतून हा घाट आज तयार झालाय. अतुल बाबा आमदार आहेत, लोकप्रिय आमदार आहेत. त्यांना सुद्धा अतिशय सुंदर संधी काम करायची मिळाली आणि रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या माध्यमातून ह्या पुढच्या काळात टप्प्याटप्प्याने या ठिकाणी आणखीन सुंदर हा परिसर होईल. ॲज इट इज हा परिसर फार सुंदर आहे. कृष्णाकाठ म्हणजे निसर्गाचा ठेवा आहे. आणि हे काम करत असताना मी पण कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं होतं, आर्किटेक्टना सांगितलं होतं की निसर्गाला कुठेही हानी न पोचता आपल्याला हे काम करायचं आहे. आणि त्या पद्धतीचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन, ग्रामस्थांचे मनापासून अभिनंदन आणि सुरेश बाबा, अतुल बाबांचे मनापासून आभार की त्यांनी खूप छान पद्धतीने ह्याला सगळ्यांना सहकार्य केलं. बालपणी पाहिलेलं गाव आता हे गाव बदलतंय, याच्याबद्दल काय सांगा? गाव बदलतंय हे चांगलं आहे, पण गावचं तो जो एक ऑर्गॅनिक फील असतो ना, तो टिकून ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि तो रेठऱ्यांनी टिकून ठेवलाय, हे खूप छान वाटलं. कारण गावात आम्ही आमच्या वाड्यात यायचो, तिथं खेळायचो, प्रत्येकाच्या घरी जायचो आणि तेच वातावरण आज टिकून राहिलेलं आहे. कारण सगळी गावं जर शहरासारखी व्हायला लागली तर मग त्या गावाचं काहीच मजा नाहीये. त्यामुळे गावाचं जे ऑर्गॅनिक फिलिंग आहे ते अजून टिकलंय, हे ह्याचा निश्चित आनंद आहे. वंदनाताई यांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठा निधी हा आमच्या गावासाठी, त्यांच्या गावासाठी उपलब्ध केला. खरं तर खासदारांचा जो स्थानिक विकास निधी असतो तो बरेच टप्पे पाडून, मतदारसंघ मोठे असतात त्यामुळे तिथं टप्प्याटप्प्याने देण्यात येतो. आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना देखील अनेक ठिकाणून मागणी येत होती. त्यातून त्यांनी आपल्या गावासाठी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल रेठऱ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ताईंचे मी लक्ष आभार मानतो. खरं तर अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की इथं एक सुसज्ज असा घाट हा नदीकाठी व्हावा, पण एकदम एवढा मोठा निधी हा घाटासाठी उपलब्ध होत नव्हता. आणि त्यामुळं हा निधी हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज आपण जर का बघितलं तर महादेवाच्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट
हे मागच्या कालावधीमध्ये स्थानिक लोकांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या मदतीनं आपण रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि आम्ही जिल्हा नियोजन मंडळामधनं क वर्ग देवस्थानामध्ये देखील आपल्या मंदिराची निवड केलेली आहे. आता मला मागणी करण्यात आली की आपलं मंदिर हे सोलर एनर्जीवर मंदिरामधलं लाइटिंग सगळं चाललं पाहिजे. त्यासाठी आपण सोलरचा प्रस्ताव देखील आता त्वरित त्यांचा मंजूर करून देतोय. त्याचबरोबर पेवर ब्लॉक जिथं जिथं बसवणं गरजेचं होतं तिथं तिथं आपण पेवर ब्लॉक देखील बसवलेले आहेत. खरं तर या परिसरामध्ये रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट व्हावा याच्यासाठीचा माझा मनापासूनचा प्रयत्न होता. आणि त्यामुळं विधानसभा सदस्य म्हणून माझी ज्यावेळेला जनतेने निवड केली त्या दिवसापासून मी 2 ठिकाणचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं ही सरकारच्या दरबारामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. कराड शहरालगत रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठीचा माझा प्रयत्न होता. तो देखील प्रस्ताव आता आपण एस्टिमेट करण्याच्या लेवलपर्यंत आणलेला आहे. आणि त्याचबरोबर आपलं हे गाव असेल, अटके गाव असेल, या दोन्ही गावांची देखील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठीचा प्रस्ताव आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे देऊन त्याचं देखील एस्टिमेट व्हावं अशा दृष्टीनं त्याच्यावर आदेश हे आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे झालेले आहेत. ह्या गावाला खूप मोठं पोटेन्शियल आहे आध्यात्मिक पर्यटन वाढवण्यासाठी. आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मंदिरं आपल्या गावामध्ये आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे मंदिरांचं देखील आपण जे काही काम असेल ते काम केलेलं आहे, जीर्णोद्धाराचं काम. आणि त्यामुळे जर का इथं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण करू शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटन गावामधलं वाढेल. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामामधनं गावाच्या सौंदर्याला तर एक चांगल्या प्रकारची पुष्टी मिळेलच, पण त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर उद्योग, मग बोटिंग क्लब इथं होऊ शकतोय, इथं कमर्शियल शॉप्स होऊ शकतात आहे, इथं काही रेस्टॉरंट देखील रिव्हरफ्रंटच्या आकर्षणामुळे चांगल्या पद्धतीनं चालू शकतात. एका प्रकारे रोजगार उपलब्ध इथं त्या निमित्तानं त्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंचा विचाराचा वारसा खरं तर या सगळ्या परिसराला आहे. स्वर्गीय जयवंतराव अप्पा असतील, असे अनेक मोठे मोठे लोक असतील, यांच्या विचाराचा वारसा या गावाला आहे. आणि या गावाने अनेक मोठे लोक महाराष्ट्राला, देशाला दिलेले आहेत. आदरणीय वंदनाताई आपल्या आहेत, आदरणीय रेवतीताई मॅडम आहेत. हे असे मोठे मोठे लोक आपल्या गावांनी दिलेले आहेत. आणि खरं तर एकाच घरामध्ये 3 लोक हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःचा ठसा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. आमच्या आदरणीय कामटेताई आहेत, त्या देखील एक प्रख्यात अशा लेखक आहेत. त्यामुळं राजकारणामध्ये एक कन्या, एक ज्युडिशरीमध्ये सगळ्यात उच्च पदावर असणाऱ्या अशा आमच्या रेवती मॅडम असतील आणि आदरणीय कामते मॅडम असतील, ज्या लिखाणातून आपले विचार समाजापर्यंत पोचून समाजाची जडणघडण कशी चांगली होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. खरं तर मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर कैलासवासी विजयरावजी मोहिते साहेबांना किती मोठा आनंद होत असेल की ह्या सगळ्या स्वतःच्या लेखी या महाराष्ट्राच्या, देशाच्या पातळीवर किती चांगलं काम करून आपल्या गावाचं नाव मोठं करतात आहे. आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत मोठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे चांगले लोक कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपल्या स्वतःच्या गावाचं त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारे स्थान आहे. आणि निश्चित स्वरूपी ताईंचं जे मत आहे की गावाचं गावपण टिकवण्यासाठीचा प्रयत्न हा नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही राहील की इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं अत्यंत ॲडव्हान्स आपल्याला आपलं गाव करायचं आहे. मग रस्ते असतील, नाले असतील, अंडरग्राऊंड गटरची योजना असेल, झिरो लिक्विड डिस्चार्जची योजना जी आता आपण मंजूर केलेली आहे ती असेल, कचरा मुक्त गाव ह्याची देखील योजना आपण ह्या गावामध्ये आणायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे अशा विविध योजना गावामध्ये आणून पूर्वीच्या काळामध्ये जो नावलौकिक गावाचा होता किंवा आज देखील ह्या जिल्ह्यामधलं मोठं गाव म्हणून या गावाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं किंवा कामाच्या बाबतीत रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनानं देखील, तोच भविष्य काळामध्ये टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा आमचा असेल. बाबा, संरक्षक भिंती संदर्भात काय सांगा? आता खरं तर एक आम्ही DPR हा करून सरकारकडे दिलेला आहे. मग तिथं जसं ताईंनी आता सजेस्ट केलं आम्हाला की पुण्याला जो प्रकल्प झाला साबरमती रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या धर्तीवर अनेक मोठी शहरं असतील, त्या शहरांमध्ये हे प्रकल्प झाले. पुण्यामध्ये देखील आता या सगळ्या जाणकार लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून रेट्यामुळं, जनरेट्यामुळं
हा प्रकल्प झालेला आहे. मग या सगळ्या प्रकल्पांचा अभ्यास करून नेमकी गॅबियम वॉल पाहिजे, ती पाहिजे तर ती कशा पद्धतीने केली पाहिजे, गावाचं पुरापासून संरक्षण करणं हा एक भाग झाला. पण त्याच्याबरोबर थोडंसं लँड रिक्लेमेशन केल्याशिवाय अतिरिक्त जमीन आपल्या प्रकल्पासाठी इथं उपलब्ध होणार नाही. कराड शहराच्या बाबतीमध्ये सुद्धा हेच आहे आणि त्यामुळे सगळ्या लोकांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. त्या लोकांच्या सहकार्यानं निश्चित स्वरूपी हे सगळे प्रकल्प आम्ही करू शकतो. धन्यवाद.